शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आता 2 गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि यावर एक गटाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता यावर शिवसेना उबाटा जिल्हा उपजिल्हा प्रमुख गजबीजी आहेत। आपण त्याच्यामध्ये जाणून घेऊया। काय सांगाल गजबीजी, कसा आपला आरोप? तसं आपण जो प्रश्न उद्भव केला की 2 गट पडले आहेत, कुठलेही गट पडलेले नाहीत, आम्ही पक्षाची एकच आहोत, गट एकच आहे। प्रश्न निर्माण आहे तो की मागील 1 वर्षापासून भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री प्रदीपजी खोपडे हे जिल्ह्यामध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून ते एक वादग्रस्त ठरलेले आहे। नेहमी नरेंद्र पहाडे वाऱ्या करून अनेक नेत्यांशी भेटीगाठी करतात आणि बऱ्याचदा ते हेही सुद्धा सांगतात की नरेंद्र पहाडे हा शिवसेनेचा भंडारा विधानसभेचा आमदार उमेदवार आहे। मागील 4 दिवसापूर्वी बूथप्रमुख आणि BLOच्या ज्या काही बैठका झाल्यात त्या बैठकामध्ये 4ही दिवस नरेंद्र पहाडे यालाच फक्त फिरवण्यात आलं। बाकी एरवी 3ही उमेदवारांना त्यांनी कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही आणि घेऊन गेले नाही। कोणी या ठिकाणी बूथप्रमुख आणि BLOची जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये संपर्क प्रमुख प्रदीपजी खोपडे आणि जिल्हा प्रमुख संजय रेबाडे यांनी बूथप्रमुखांना BLOना स्टिकर दिले मशाल या चिन्हाचे, परंतु त्या मशाल या चिन्हावर नरेंद्र पहाडे यांचं नाव आणि त्यांची फोटो होती। तेव्हा आम्ही असलेल्या सगळ्या उमेदवारांनी आणि शिवसैनिकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की नरेंद्र पहाडे हे पक्षाने अधिकृत केलेले उमेदवार आहेत का। त्यावर संपर्क प्रमुख प्रदीपजी खोपडे म्हणालेत की हा पक्षाचा आदेश आहे आणि सन्माननीय शिवसेने पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आदरणीय भास्करजी जाधव साहेब यांनी हे सांगितलेलं आहे। तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला आदेश दाखवा आणि आदेश असेल तर आम्हीसुद्धा त्यांचा पाठीशी आहोत, परंतु अशा कुठल्याही प्रकारचा आदेश दाखवला नाही आणि म्हणून कुठंतरी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख हे कुठंतरी लेवाणदेवाण करत आहेत। कुठंतरी फार मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे यांच्यामार्फत आणि कुठंतरी संघटनेला खिळखिळाट करण्याचं काम यांनी चालवले केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना या जिल्ह्यामध्ये या विधानसभामध्ये एक चांगली मजबूत पक्ष संघटना झालेली आहे आणि तिला वाचवायचं असेल तर संपर्क प्रमुख प्रदीपजी खोपडे आणि जिल्हा प्रमुख संजयजी रेपाडे यांना पक्षातून बडतर्फ करावे, आमची अशी शिवसेना पक्षप्रमुखाकडे मागणी आहे। परंतु आपण नरेंद्र पहाडे यांना जर तिकीट मिळाली विधानसभेची तर आपण काय भूमिका घेणार आहात? नाही, आम्ही आताच तुम्हाला सांगितलं की आम्हाला बाहेरची पार्सल अजिबात चालणार नाही, नागपूरची पार्सल नको। या भंडारा विधानसभेत असलेले अनेक इच्छुक उमेदवार आहेत, मी सुद्धा उमेदवार इच्छुक आहे। चंद्रकांतजी उके आहेत, आकाशजी दुर्गे आहेत। या स्थानिकांनाच त्यांनी उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे सगळे राहू, अन्यथा आम्ही बाहेरचा किंवा नवीन पार्सल जर असेल, नागपूरची पार्सल जर असेल आणि त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली असेल तर आम्ही अजिबात त्यांच्या पाठीमागे राहणार नाही। नक्कीच नागपूरचा पार्सल असं म्हणत त्यांनी नरेंद्र पहाडेंना जो टीका केलेली आहे। सोबतच त्यांना जर तिकीट मिळाली तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही अशी भूमिका सुद्धा उपजिल्हा प्रमुखांनी घेतलेली आहे। रुपेश सपाटे, TVNINE मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।